भूकंपाचे धक्के आपल्याला 25 जुलै, 26 जुलै, 28 जुलै, 29 जुलै, 6 ऑगस्ट, 8 ऑगस्ट हे आपल्याला धक्के वारंवार का जाणवत आहेत? भूकंपाचे धक्के का जाणवत आहेत? यामागचे नेमकं कारण काय? तर भूकंप होण्याचं मुख्य कारण म्हणजे पृथ्वीच्या अत्यंत खडकामध्ये साचलेला जो ताण आहे तो अचानक तुटणे आणि पृथ्वीच्या वरचा भाग अनेक मोठ्या प्लेट्सचा बनलेला असतोय. या प्लेट्स सतत अतिशय हळूहळू हालचाल करत असतात आणि त्यामुळे जमिनीखालील खडकांवर ताण निर्माण होते आणि हा ताण एखाद्या ठिकाणी जास्त झाला की खडकांमध्ये अचानक हालचाल झाली तर मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. ही ऊर्जा लहरींच्या स्वरूपात पसरते आणि आपल्याला भूकंपाचे धक्के जाणवतात. तर सुरगाणा आणि नाशिक परिसरात सध्या वारंवार जे छोटे छोटे धक्के आहेत ते जाणवत आहेत. यालाच भूकंपाची मालिका असे म्हटले जाते. पण सुरगाण्यात नेमकं कोणता भूगर्भीय फ्लट सध्या सक्रिय आहे हे अधिकृत अभ्यासाशिवाय हे निश्चित सांगता येणार नाही आणि म्हणून जे धक्के होत आहेत त्याची तीव्रता ही 25 जुलैला 3.6 होती. ती वाढत वाढत 8 ऑगस्टला 4.3 आहे. तर हे येणाऱ्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला 25 जुलै पासून तिची तीव्रता आहे 3.6, 3.4, 3.7 आणि आता आपल्याला 8 तारखेला जो रात्री 10 वाजेच्या आसपास जो धक्का बसला तो धक्का 4.3 तीव्रतेचा आहे. त्याची जी उंची आहे किंवा किती लांबीवर झाला तो 5 किलोमीटर लांबीवर झाला आणि जे अंतर आहे ते 5 किलोमीटरचंच आहे. येणाऱ्या भविष्यात हे जे अंतर आहे ते कमी होण्याची किंवा तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. व्हिडिओ आवडला तर फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.